नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पुणे नगर रोड लगत प्लॉट शोधताय. कारेगाव, रांजणगाव, गणपती, करडे, एमआयडीसी, शिक्रापूर अशा विविध गावांजवळ विविध गाड्यांची शोरूम, सराफी दागिन्यांचे दालन, हॉस्पिटल, हॉटेल, शोरूम, गोडाऊन, गॅरेज, वॉशिंग सेंटर इत्यादींच्या उपयोगासाठी असणारे स्वतःचा कोणताही आणि कसलाही स्वरूपाचा व्यवसाय सुरू करण्याकरिता लगेच उपयुक्त असा क्लिअर टायटल 3 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे, 15 गुंठे, 18 गुंठे कमर्शियल प्लॉट पुणे नगर रोड टच अर्जंट विकणे आहे. 18 लाख प्रति गुंठा रोख खरेदीवर आकर्षक सूट. संपर्क साधा 8806240542. कोंढापूर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा. शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथे रविवारी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी त्यांच्या घराच्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. बैलांच्या शिंगांना फुगे लावले होते. गळ्यात घुंगरमाळा घातल्या होत्या. चाबकाचा फटक्यांसारखे आवाज काढत बैलांवर भंडाऱ्याची उधळण करत वाजंत्र्याच्या साथीत मारुतीचे दर्शन घेऊन गोडधोड नैवेद्य बैलांना खाऊ घातले. काही शेतकऱ्यांनी डीजे वाद्याच्या साथीत बैलांची मिरवणूक काढली होती. ज्या शेतकऱ्यांकडे बैल नाहीत त्या शेतकऱ्यांनी मातीचे बैल विकत आणून घरी पूजा करून नैवेद्य ठेवून बैलपोळा सण साजरा केला. बैलपोळा सणाची 40 वर्षांपूर्वीची आठवण सांगताना इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ज्येष्ठ पत्रकार, प्रगतशील बागायतदार शेतकरी तानाजीराव काळे यांनी सांगितले की बैलपोळा सणाच्या संध्याकाळी घरोघरी पुरणपोळीचा सुगंध दरवळायचा. आधी सर्जा राजाच्या ताटात गोडधोड भरलं जायचं. गुरांची पोटं भरल्याशिवाय आपलं ताट गोड लागत नाही हे शिकवण गावागावात जगायची. बैलपोळा हा फक्त सजावट किंवा मिरवणुकीचा सोहळा नव्हता. तो मातीची नाळ जपण्याचा, श्रमाला पूज्य मान देण्याचा दिवस होता. बैलांच्या पायाखाली मातीतून जीवन उगवत या जाणीवेचा उत्सव म्हणजे बैलपोळा. त्या काळी कुठलंही यांत्रिकीकरण नव्हतं. बैलचं खरं शेतकऱ्यांचे खरं धणी होतं. म्हणून त्यांचा सन्मान करणं म्हणजे मातीचं पूजन करणं होतं. आजही बैलपोळा आहे, पण ट्रॅक्टरच्या गर्जनेत घुंगरांचा नाद हरवला. गावकुसाच्या एकतेतली आत्मीयता विसरून गेली. बैलपोळा हा खरं तर शेतकऱ्याच्या घामाला दिलेलं वंदन आहे. गुरांच्या श्रमांना मानाचं स्थान देणारा, मातीशी नाळ जोडणारा, गावाच्या आत्म्याला स्फूर्ती देणारा हा सण हृदयाचा कप्प्यात आजही तेजोमय झळाळतो. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.